अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, आपण रोज स्वामी समर्थ महाराजांची उपासना करतो, पूजा करतो, मनोभावे प्रार्थना करतो, पण ह्या सर्व सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिले आहे। आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते, काहीतरी चुकत आहे। आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते। तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात। आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच, परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात, ते नियम आपल्याला पाळावे लागतात। तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 3 गोष्टी सांगणार आहोत, ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजनामध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच। ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल। तर स्वामी भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नवीन सेवेकरी असाल, म्हणजे नुकतेच स्वामींची सेवा करणे सुरू केले असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा। तर स्वामी भक्तांनो, दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी। समजा संध्याकाळी 7:30 वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी। स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे। अध्ययन करताना दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्याय असतात, जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यामध्ये अध्याय वाचून होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल। हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा। तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करावे। हे न चुकता रोज करावे। वरील सांगितलेल्या 3ही गोष्टी झाल्याच पाहिजेत। आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी, जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल। तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे। तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावी। अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी। आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल, म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या 3 गोष्टी नक्की कराव्या। तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील। तर स्वामी भक्तांनो, आजची जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।